हाय एव्हरीवन, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे गणेश चतुर्थी। गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही गणपती बाप्पांची स्थापना आमच्या घरी करणार आहोत। तर आम्ही कशा प्रकारे गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे हे ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर सुरुवातीला आम्ही गणपतीची कशा प्रकारे स्थापना केली, पूजा कशा प्रकारे केली आणि आजच्या दिवशी काय काय घडलं हे मी ह्या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे नक्की तुम्हाला व्हिडिओ आणि पूजा बघण्यात येईल। तर आज सकाळी सुरुवातीला भक्तीने देवपूजा करून घेतली। छान अशा प्रकारे तिने देवपूजा केलेली आहे आणि त्यानंतर लगेचच रांगोळी काढायला घेतली। छान अशी रांगोळी लगेचच तिने काढून घेतली। रांगोळी काढायची झाल्याच्या नंतर लगेचच तिने देवाचे ताट तांब्या वगैरे सर्व काही स्वच्छ धुवून घेतले। कारण कसं आहे ना, माझे अजून 2 दिवस देवाकडे जायचं नाही, त्यामुळे मग सर्व कामं आज तिलाच करावी लागणार होती। त्यामुळे मग सुरुवातीला तिने देवपूजा झाल्याच्या नंतर रांगोळी काढून झाल्याच्या नंतर घट कलश मांडायला सुरुवात केली। कलशावरती सुरुवातीला स्वस्तिक तिने काढून घेतलं। एवढी काही म्हणजे थोडीफार माहिती होती तिला, पण विचारू तिने काही सर्व काही करून घ्यायला सुरुवात केली। सुरुवातीला कलशामध्ये पाणी घातलं आणि पाणी घातल्याच्या नंतर लगेचच पाणी घातली। पाणी घालून झाल्याच्या नंतर लगेचच त्यावरती नारळ ठेवलं आणि नारळ ठेवून झाल्याच्या नंतर लगेचच त्याला हळदी कुंकुम दिलं आणि त्यानंतर लगेचच कलशाला एक फूल वाहिलेलं आहे। त्यानंतर लगेच तिनं ताट पण रेडी केलं होतं। ताट छान असं रेडी झालं। त्यानंतर आज फळंही आणले होते, त्यामध्ये मकाचं कणीस हे घरात सर्वांनाच आवडतं, त्यामुळे मकाचे कणस भाजून घेतले आणि पार्थने आणि आम्ही सर्वांनी कणस खाऊन घेतलं। त्यानंतर लगेचच भावाभावांची मस्ती सुरू झाली होती। पार्थ आणि प्रांशू दोघे पण खूप छान अशी मस्ती करत होते आणि तेवढ्यातच म्हटलं चला आता ही क्लिप आपण घेणं गरजेचंच आहे। त्यामुळे मग एवढी क्लिप घेतली आणि त्यांची मस्ती पण खूप छान अशी चालू होती आणि त्यांचं प्रेम पण ओसंडून वाहत होतं। मस्ती करून झाली आणि त्यानंतर पार्थ आणि हे दोघे गणपती बाप्पांना आणायला मार्केटमध्ये गेले आणि तेथे गेल्याच्या नंतर खूप क्यूट अशा मूर्ती होत्या। त्यातलीच एक आम्ही घरी आणलेली आहे। मूर्ती घरी आणली, बाप्पांना घरी आणलं आणि त्यानंतर लगेचच बाप्पांचं औक्षण करून घेतलं। बाप्पांना गंध वगैरे लावला आणि त्यानंतर त्यांना फूल वगैरे वाहिलं आणि ओवाळूनही लगेचच घेतलं आणि त्यानंतर लगेचच बाप्पाचं आगमन हे आमच्या घरामध्ये झालं। बाप्पाचं आगमन झाल्याच्या नंतर लगेचच बाप्पांना एका पाटावरती ठेवलं आणि आपल्याला ज्यावेळेस स्थापना करायची त्यावेळेस आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला बाप्पाला विराजमान करायचं आहे त्या ठिकाणी ठेवायचं। तोपर्यंत आपण बाप्पांना या पाटावरती ठेवणार आहोत। बाप्पाचं औक्षण करून बाप्पा तर आता घरामध्ये विराजमान झालेले आहेत। त्यानंतर लगेचच मोदक करायला घेतले। तेवढ्यामध्ये सासूबाई पण आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी दोघींनी मिळून मोदक वगैरे केले आणि छान। सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने आम्ही आज गणपती बाप्पासाठी हा नैवेद्य केलेला आहे। ज्या नैवेद्यामध्ये आहे मोदक, गोडपुरी, करंजी, चकऱ्या, लाडू आणि भात। आम्ही आणखी गणपती बाप्पाची स्थापना नाही केलेली। जेव्हा आम्ही स्थापना करतो तेव्हा बाप्पाला नैवेद्य हा दाखवणार आहोत आणि त्या गणपती बाप्पासाठी हे ताट आम्ही रेडी केलेलं आहे आणि इथं आमचं मकर आहे वरती। इथं आम्ही गणपती बाप्पाला विराजित करणार आहोत। आता गणपती बाप्पांना आपण मकर तर आमचं मागच्या वर्षीच मकर आहे हे, त्यामध्येच आम्ही गणपती बाप्पांना विराजमान करणार आहोत। त्यासाठी यांनी सुरुवातीला त्यामध्ये स्वस्तिक वगैरे काढून घेतले। स्वस्तिक काढून आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे। छान अशी स्वस्तिक काढून घेतली आणि बघा अशा प्रकारे आमचं गणपती बाप्पाचं स्टेज होतं। खाली थोडीफार जागा नसल्यामुळं, कमी असल्यामुळं आम्ही वरती गणपती बाप्पांना मांडलेलं आहे। तसं तर प्रांशू पण छोटा आहे, त्यामुळं मग आम्ही गणपती बाप्पांना वरतीच विराजमान करायचं ठरवलेलं आहे यावर्षी। बाप्पांना विराजमान केलं आणि त्यानंतर लगेचच यांनी सुपारी आणि जी 5 फळे असतात त्यांची पण पूजा करून घेतली। सुपारीची पूजा केली आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केली। घट कलश समोर ठेवला आणि त्यानंतर लगेचच आम्हाला हा कलश खालीच ठेवायचा होता, कारण की कसं होतं वरती जागा थोडी कमी होती, त्यामुळे मग आम्हाला हा कलश खाली ठेवावा लागला। त्यानंतर लगेचच वस्त्र देवाच्या अंगावरती टाकलं आणि त्यानंतर वस्त्र टाकून झाल्याच्या नंतर लगेचच वस्त्रमाळा घातलेली आहे गळ्यामध्ये
आणि वस्त्रमाळा घालून झाल्याच्या नंतर ह्यांची देवाची पूजा चालू होती. छान अशा प्रकारे ह्यांनी पूजा केलेली आहे. सुरुवातीला सुपारीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर लगेच गणपती बाप्पांनाही कुंकुम लावून घेतले. तसं तर औक्षण आपण सुरुवातीला घरात एंट्री करताना केलं होता, परंतु आता मेन पूजाही चालू होती. त्यानंतर मेन पूजाही करणं चालू केली आणि पूजा करून झाल्याच्या नंतर लगेचच आपण देवासाठी आणलेले फळं वगैरे या ठिकाणी ठेवलेले आहेत. जागेची थोडी कमतरता असल्यामुळे आम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागत आहे आणि मुलं पण लहान असल्यामुळं खाली गणपती बाप्पांना ठेवणंही शक्य नाही. त्यामुळे मग आम्ही यावर्षी वरतीच गणपती बाप्पांना विराजमान केलेलं आहे. फळं वगैरे आता ठेवून झालेले आहेत. आता लगेचच आपल्याला या ठिकाणी अगरबत्ती लावून घ्यायची आहे. छान अशी अगरबत्ती लावून घेतलेली आहे. अगरबत्ती लावून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला बाप्पांना मोदक वगैरे ठेवून घ्यायचे आहेत. हा प्रसाद देवाला केलेला आहे आणि जेवणाचं जे ताट आहे ते आम्ही खाली ठेवलेलं आहे, कारण की 2 ताट वरती बसत नाही, त्यामुळे ते ताट आम्ही खाली ठेवलेलं आहे. आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला आता गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे. छान अशा प्रकारे आपण आता इथे आरती करून घेतलेली आहे. सो अशा प्रकारे आम्ही गणपती बाप्पांना आमच्या घरामध्ये विराजमान केलेला आहे किंवा स्थापना केलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, इथेच आपला व्हिडिओ स्टॉप करते आणि चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. तोपर्यंत बाय.